सांगवी खुर्द अक्कलकोट येथील 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गोसावी समाजात तीव्र संताप। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील गोसावी वस्तीमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच हनुमंत गोसावी उर्फ जाधव याने गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे या घटनेबाबत सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये पीडितेची तक्रार नोंदवून घेतली जात नव्हती। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, सांगली जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा आयशा धनवडे मॅडम, ढाकणे मॅडम आणि त्यांची टीम यांनी तात्काळ दखल घेतली। त्यांच्या पुढाकाराने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात हनुमंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात समाजात भीती पसरवणाऱ्या गुन्हेगाराला अद्यापही पोलिसांनी अटक केलेली नाही। पोलीस त्याला अभय देत असल्याचा आरोप गोसावी समाजाने केला आहे। त्यामुळे या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी जोगीस जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उदयदादा घाडगे यांनी केली आहे। या आंदोलनात तानाजी शंकर गोसावी, हिम्मत दिनकर घाडगे, शहाजीराव घाडगे, रोहित तानाजी गोसावी, दीपक आकाराम घाडगे, सुभाष किसन जाधव यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते। उदयदादा घाडगे यांनी समाजाला आवाहन केले आहे की कुठेही अन्याय झाल्यास त्यांना थेट संपर्क करावा। त्यांचा क्रमांक 97 30 078 181 असा आहे। घटनेच्या पार्श्वभूमीवर बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचे गोसावी समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। विशेषतः पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नाबद्दल समीर सय्यद, आयशा धनवडे मॅडम व ढाकणे मॅडम यांचे आभार मानण्यात आले। उदयदादा घाडगे व त्यांच्या टीमने कौतुक करताना बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष आयशा धनवडे मॅडम यांनी सांगितले की या संघटनेने वेळोवेळी गोसावी समाजाच्या मुलींना, महिलांना व गरजू व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे। सोलापूर जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद साहेब व सांगली जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आयशा धनवडे व ढाकणे मॅडम यांचे परत एकदा गोसावी समाजातर्फे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे। सोलापूर जिल्ह्यातील आमच्या गोसावी समाजातील 15 वर्षीय लहान बालिकेला तुमच्यामुळं तिथं हनुमंत जाधव या गोसावी समाजातील गावगुंड प्रवृत्तीचा असलेला माणूस, त्यानं त्याची अतिशय दहशत असून सुद्धा तुम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या लोकांची दखल घेऊन इथूनच तुम्ही आम्हाला तिथं गाईडलाईन करून तिथं आम्हाला सहकार्य करून आमच्या त्या लहान मुलीला तिथं न्याय मिळवून देण्यासाठी अक्कलकोट पोलीस स्टेशन येथे पोक्सो दाखल करून घेईपर्यंत तुम्ही अस्वस्थ राहिला होता आणि तुम्ही त्या घेणं त्यांना भाग पाडले। त्यामुळं आमच्या लहान मुलीला तुमच्याकडून न्याय मिळाल्याबद्दल आम्ही गोसावी समाजाबद्दल, तसेच अक्कलकोट पोलीस स्टेशन येथे त्या लहान मुलीचे पोक्सो गुन्हा दाखल केले व तुम्ही करून दिल्याबाबत आम्ही गोसावी समाजाच्या वतीने तुमचे खरोखर फार आभारी आहोत। याबाबत आपण न्याय मिळवून दिल्याबद्दल 2 शब्द बोलावे। बाल कल्याण समितीचं नेहमीच काम असतं की बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी 24 तास कटिबद्ध राहणं आणि अत्याचार पीडित बालकांना न्याय मिळवून देणे। त्यामुळे आम्ही फक्त बालकांच्या कार्यक्षेत्रात सरकारनं आम्हाला गठीत केलेलं आहे समितीला 24 तास आम्ही आमच्या कामाला फक्त अंजाम दिलेला आहे आणि हे आमचं कर्तव्य आहे। हे कर्तव्याच्या बाहेर नाही, कर्तव्यात राहून आम्ही आमच्या कामाला अंजाम दिलेला आहे। त्यामुळे तुमची मदत करणं हे बाल कल्याण समितीचं काम आहे आणि आम्ही त्याच्यासाठी 24 तास कटिबद्ध आहोत। धन्यवाद तुमच्या सर्वांचे। 2022 ते अद्याप 2025 पर्यंत माधवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री उदय घाडगे यांचं सामाजिक कार्य अतिशय खूप चांगलं असून बालकांच्या वरती त्यांच्या समाजामध्ये होणारे अत्याचार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात। न्याय भेटत नसतो, पोलीस खात्यामध्ये त्यांची दाद काही वेळेला घेत नसतात, काही वेळेला बलात्काराच्या केसेस असतात, कधी बालमजुरी असते, कधी बालभिक्षे करू अशा केसाच्या अत्याचारग्रस्त असतात आणि तिथं दाद नाही भेटत असत। त्यावेळेला दादा नेहमीच बाल कल्याण समितीकडे येतात आणि ती केस आम्हाला सादर केली जाते आणि त्या केसच्या अनुषंगाने पुढील त्या बालकाला न्याय मिळवून देण्याचं काम ही बाल कल्याण समिती करत असते। बाल कल्याण समितीच्या दादांनी वेळीच मदत घेतल्यामुळे बालकावरील होणाऱ्या अत्याचाराला न्याय मिळवून बालकाचं परत पुनर्वसन करण्याचंही काम बाल कल्याण समितीमार्फत दादांनी आतापर्यंत केलेलं आहे। दादांचं काम हे उल्लेखनीय असून असंच पुढे जर राहिलं तर गोसावी समाज हा सुधारायला आणि अत्याचारग्रस्त बालकांना न्याय मिळवण्यामध्ये कमी पडणार नाही।